जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, स्टेनलेस स्टील हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, व्हिडिओला पॉज करा, तुम्ही सोडून पहा। तर पहा, स्टेनलेस स्टील हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल या घटकापासून स्टेनलेस स्टील हे मिश्र धातू बनलेला असतो। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे जॉन डाल्टन यांनी कोणत्या वर्षी अणुसिद्धांत मांडला? तर पहा, जॉन डाल्टन यांनी कोणत्या वर्षी अणुसिद्धांत मांडला? खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे डी, 1803ला। कधी? जॉन डाल्टन यांनी 1803ला अणुसिद्धांत मांडला। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कुष्ठरोग हा कोणत्या जीवाणूपासून होतो? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। कुष्ठरोग हा कोणत्या जीवाणूपासून होतो? तर पहा, याचं उत्तर आहे बी, मायकोबॅक्टेरियम लेप्री। कोणत्या जीवाणूपासून? मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूपासून कुष्ठरोग होतो। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पुण्यातील चितवान ब्राह्मण हे विश्वासघाती आहे, कारस्थानी व राजद्रोही आहे असे कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने म्हटले? तर पहा, पुण्यामध्ये इंग्रज अधिकारी होते। खालीलपैकी कोणते इंग्रज अधिकारी होते ज्यांनी चितवान ब्राह्मण, जे क्रांतिकारी होते ते तेव्हा इंग्रजाच्या वेळी, तर चितवान ब्राह्मणाबद्दल कोणी उद्गार काढले की चितवान ब्राह्मण हे विश्वासघाती आहे, कारस्थानी व राजद्रोही आहे? तर पहा, याचं उत्तर आहे सर रिचर्ड टेम्पल। हे इंग्रज अधिकारी होते तेव्हा पुण्यामध्ये, तर सर रिचर्ड टेम्पल यांनी चितवान ब्राह्मणाबद्दल हे विश्वासघाती आहे, कारस्थानी आहे, राजद्रोही आहे असे त्यांनी उद्गार काढले होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी धगधगते अग्निकुंड, काय धगधगते अग्निकुंड या शब्दात कोणाचा गौरव केला? तर पहा, खालील काही व्यक्तींचे नावे दिले आहे। तर लोकमान्य टिळकांनी धगधगते अग्निकुंड या शब्दात कोणाचा गौरव केला? तर पहा, याचं उत्तर आहे सी, सेनापती बापट, म्हणजे पांडुरंग महादेव बापट बद्दल लोकमान्य टिळकांनी धगधगते अग्निकुंड असे गौरव करण्यात आले होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, चाफेकर क्लब खालीलपैकी कोण सदस्य नव्हते विचारले? तर खालीलपैकी कोणते व्यक्ती चाफेकर क्लबचे सदस्य नव्हते? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तर विनायक महादेव हे होते चाफेकर क्लबचे सदस्य, दामोदर भिडे व खंडेराव साठे हे सुद्धा होते चाफेकर क्लबचे, बळवंत विनायक नातू हे नव्हते, हे चाफेकर, म्हणजे आपलं उत्तर येणार सी, चाफेकर क्लबचे हे सदस्य नव्हते, आणि विष्णू गणेश पिंगळे हे सुद्धा चाफेकर क्लबचे सदस्य होते। तर आपलं आन्सर येणार आहे सी। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, नाशिकचा न्यायाधीश जॅक्सनाचा खुनासाठी खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा झाली? तर पहा, नाशिकचा जो न्यायाधीश होता जॅक्सन, त्याचा खून केला होता, तर कोणत्या व्यक्तीने खून केला होता ज्याला फाशीची शिक्षा झाली होती? कोणत्या व्यक्ती किंवा कोणते क्रांतिकारक होते? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे बी, अनंत लक्ष्मण कान्हेरे। कोण होते? अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचे जे न्यायाधीश आहे जॅक्सन, त्यांचा खून केला होता, त्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा झाली होती। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, विनायक दामोदर सावरकर यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ संपदा नाही, म्हणजे कोणते ग्रंथ संपदा नाही विचारले? तर खालील काही ग्रंथ दिले आहे किंवा पुस्तकं दिले आहे, ते विनायक दामोदर सावरकर यांचे नाही आहे विचारले आहे। तर पहा, भारतीय इतिहासाचा 6 सोनेरी पाने हे आहे, हिंदुत्व हे सुद्धा आहे, हिंदुपत पातशाही हे सुद्धा आहे, फक्त पुरुष सूक्त व्याख्या ही विनायक दामोदर सावरकर यांची नाही आहे, हे ग्रंथसंपदा नाही आहे। हे 3 आहे, भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने, हिंदुत्व व हिंदुपत पातशाही हे विनायक दामोदर सावरकरचे ग्रंथसंपदा आहे। आपल्याला नाही विचारलं आहे, तर म्हणजे आपलं उत्तर येणार आहे ए। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा अक्षरोक्त विस्तार ब्रॅकेट ते ब्रॅकेट उत्तर अक्षर आहे, अक्षांश आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर येणार आहे ए, 15° उत्तर ते अक्षांश, म्हणजे 15° उत्तर अक्षांश ते 22°6 उत्तर अक्षांश आहे, म्हणजे आपले आन्सर येणार ए। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे,
भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलं आहे? तर पहा, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलं आहे? तर पहा, याचं उत्तर येणार सी, 9.36%. किती? 9.36% एवढे महाराष्ट्राने व्यापलं आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते जिल्हे कर्नाटक या राज्याला लागून नाही आहे? तर पहा, कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते जिल्हे की लागून नाही आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, महाराष्ट्रातील कोणते जिल्हे आहे? नांदेड हे लागून आहे, लातूरसुद्धा लागून आहे, उस्मानाबाद हे सुद्धा लागून आहे. फक्त यवतमाळ हे कर्नाटकला लागून नाही आहे. यवतमाळ कोणत्या राज्याला लागून आहे? तेलंगणा. कोणत्या? तेलंगणा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अस्तंबा या डोंगराची उंची किती मीटर आहे? तर पहा, अस्तंबा या डोंगराची उंची किती मीटर आहे? खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे 1325. किती? अस्तंबा या डोंगराची उंची किती आहे? 1325 आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूर ते गोवा मार्गावर कोणता घाट लागतो? तर पहा, कोल्हापूर ते गोवा या महामार्गावर कोणता घाट लागतो किंवा मार्गावर कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते गोवा. तर पहा, याचं उत्तर आहे फोंडा घाट. कोल्हापूर ते गोवा मार्गावर फोंडा घाट लागतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पालगड, मंडणगड, सुवर्णदुर्ग हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, कोणकोणते किल्ले आहे? पालगड आहे, मंडणगड आहे, सुवर्णगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. पहा, याचं उत्तर आहे रत्नागिरी. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? तर पहा, भीमा नदीचे उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? तर पहा, याचं उत्तर आहे भीमाशंकर. कोणत्या ठिकाणी? भीमाशंकर. भीमाशंकर कुठे? पुणे. कुठे? पुणे. भीमा नदीचा उगम कुठे होतो? तर भीमाशंकर इथे होतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा पंचगंगा नदीचे संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? तर पहा, कृष्णा व पंचगंगाचे नदीचे संगम कोणत्या ठिकाणी होते? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला नरसिंहवाडी. कुठे? नरसिंहवाडी. कुठे आहे? कोल्हापूर. कोल्हापूर, नरसिंहवाडी. तर कृष्णा पंचगंगा नदी संगम कुठे होते? तर नरसिंहवाडी या ठिकाणी होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, धोम धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर पहा, धोम धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, धोम धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे बी, कृष्णा नदी. कृष्णा कुठे? सातारा जिल्हा. सातारा. धोम धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर कृष्णा नदीवर बांधण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतो? तर पहा, सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर पहा, याचं उत्तर आहे बी, पंचायत समिती उपसभापती. कोण असते? पंचायत समिती उपसभापती हे सरपंच समितीचे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? तर पहा, जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. कोण असतात? जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत सदस्याची संख्या कोण निश्चित करतात? तर पहा, निश्चित विचारलं आहे, तर ग्रामपंचायत सदस्याची संख्या कोण निश्चित करतात? तर पहा, याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. कोण निश्चित करतात? जिल्हाधिकारी करतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करते? तर पहा, प्रथम विचारले आहे, तर प्रथम कोण मंजूर करते ग्रामपंचायतचे अंदाजपत्रक? तर पहा, कोण मंजूर करते? ग्रामसभा. कोण मंजूर करतात? ग्रामसभा मंजूर करतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नाबार्ड या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पहा, नाबार्ड
नाबार्ड या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा याचं उत्तर आहे 12 जुलै 1982ला. कधी? 12 जुलै 1982ला नाबार्ड या बँकेची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पहिली पंचवर्षीय योजनेत खालीलपैकी कोणते प्रकल्प सुरू केले नाही विचारले आहे. तर पहिले पंचवर्षीय योजनेत खालीलपैकी कोणते प्रकल्प सुरू केले नाही विचारले आहे. तर पहा खालील काय ऑप्शन दिले आहे. तर पहा सेंद्रिय खत कारखाना आहे पहिली पंचवर्षीय योजनेमध्ये सुरू केलेले कारखाना आहे. चितरंज रेल्वे इंजिनचा कारखाना हे सुद्धा पहिल्या पंचवर्षीय योजनेमध्ये सुरू केलेलं आहे. हिराकुंड योजना हे सुद्धा पहिली पंचवर्षीय योजनेमध्ये आहे. आणि भिलाई पोलाद प्रकल्प हे म्हणजे पहिली पंचवर्षीय योजनेमध्ये सुरू केले नाही, म्हणजे हे दुसरी पंचवर्षीयमध्ये सुरू केले आहे. कोणते? दुसरी पंचवर्षीय योजना भिलाई पोलाद प्रकल्प. म्हणजे आपले उत्तर येणार आहे पहिली पंचवर्षीय योजनेत खालीलपैकी कोणते प्रकल्प सुरू केले नाही हे म्हणत आहे. तर भिलाई पोलाद प्रकल्प, म्हणजे आपले उत्तर येणार आहे डी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय भूगोल दिन केव्हा असतो? तर पहा राष्ट्रीय भूगोल दिन केव्हा असतो? तर 14 जानेवारीला. कधी? 14 जानेवारीला राष्ट्रीय भूगोल दिन असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा, काजळमाय हे पुस्तक कोणाचे आहे? तर पहा काजळमाय हे पुस्तक कोणाचे आहे? तर G.A. कुलकर्णी. कोणाचे आहे? G.A. कुलकर्णीचे काजळमाय हे पुस्तक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद. जय